नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. पोलीस भरतीसाठी जी जी ऑनलाईन अर्ज आहेत ते 15 एप्रिल 2024पर्यंत भरण्यासाठीची शेवटची तारीख होती. यानंतर आता अर्ज केलेल्या उमेदवारांना जी तयारी आहे पोलीस भरतीसाठीची ती कशा पद्धतीने करायची याबद्दलची माहिती आवश्यक आहे. म्हणजे पोलीस भरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीने तयारी करणे आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल विस्तारित माहिती जाणून घेऊयात. यानुसार पाहू शकता, राज्य पोलीस दलात सामील होऊन राज्यातील लोकांची सेवा करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारी टिप्स अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उत्तम करिअर वाढीची शक्यता, उत्पन्नाचे स्थिर स्रोत आणि अभिमानाची भावना या जॉब प्रोफाईलच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, जे दरवर्षी मोठ्या संख्येने अर्जदारांना आकर्षित करतात. स्पर्धा तीव्र असल्याने उमेदवारांनी योग्य तयारीचे धोरण ठेवले पाहिजे. म्हणजे चांगल्या पद्धतीने तयारी केली तर नक्कीच जो चान्स आहे, संधी आहे ती मिळू शकते. येथेच तज्ज्ञांकडून महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारी टिप्स उपयोगी पडतील आणि उमेदवारांना त्यांच्या यशाची शक्यता वाढवता येईल. म्हणजे तयारी करताना जे एक्सपर्ट आहेत, ज्यांनी अगोदर पोलीस भरतीची तयारी केलेली आहे, जे सक्सेस झालेले आहेत, त्याचबरोबर कशा पद्धतीने तयारी केलेली याबद्दलची विस्तारित माहिती पाहूयात आपण. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्त्वाच्या टिप्स यामध्ये पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे आहे याच्यामध्ये अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. डिटेलमध्ये जो अभ्यासक्रम आहे तो डाउनलोड करून एक जे आहे पॅटर्न जे आहे, म्हणजे एक जो सिलेबस टॉपिक आहे तो लक्ष केंद्रित करून अभ्यास करून क्लिअर करणं आवश्यक आहे डिटेलमध्ये. त्याचबरोबर परीक्षेचा पॅटर्न समजून घेणे आवश्यक आहे. कशा पद्धतीने कोणत्या प्रश्नासाठी किती गुण आहेत याबद्दलची माहिती. त्याचबरोबर अभ्यासासाठी एक योजना तयार केली पाहिजे. आता पाहू शकता 15 एप्रिलनंतर अर्ज भरून झालेले आहेत, तर यानंतर आजच्या दिवसापासूनच तुम्ही जी तयारी आहे ती तयारीसाठी एक योजना तयार केली पाहिजे, वेळापत्रक तयार केलं पाहिजे. गणितासाठीच्या टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत, त्यांचा वापर केला पाहिजे. सर्वोत्तम पुस्तकं जे असतील, सगळ्यात चांगली पुस्तकं पोलीस भरतीसाठी अवेलेबल आहेत, त्यांचे जी डिटेल्स आहेत ते घेतले पाहिजेत. त्याचबरोबर सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडीसाठी जे टिप आहेत त्यासुद्धा वापरल्या पाहिजेत. ट्रिक्स असतात, टिप्स असतात, यासुद्धा तर्क आहे म्हणजे लॉजिकल रिझनिंगसाठीच्या टिप, तर्क म्हणजे ट्रिक्स असतात ते वापरले पाहिजेत. मराठी व्याकरणसाठीच्या टिप्स आहेत, डिटेलमध्ये चेक केले पाहिजेत. विविध रेफरन्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळते याच्याबद्दलची. त्याचबरोबर 5 वर्षाचा मागील पेपर जो आहे तो पाहणे आवश्यक आहे. म्हणजे मागील सगळे प्रश्न आहेत, मागील 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका चेक केले पाहिजेत की कशा पद्धतीने प्रश्न आलेले आणि कशा पद्धतीने मार्किंग होती. त्याच्यानंतर सामान्य प्रश्न पहा आणि ते वेगळे करा आणि प्रत्येकाच्या प्रश्नांच्या प्रत्येक पर्यायाचा तपशीलवारे अभ्यास करा. म्हणजे एक प्रश्न घेतलात त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये 4 ते 5 उत्तर तयार केली जाऊ शकतात. त्यामुळे तो ऑप्शन जे आहेत नीट चेक केले पाहिजेत. यानंतर वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा पर्यायांचा अभ्यास केल्यानंतर नोट्स बनवा. जे सारखे प्रश्न विचारले गेलेत त्यांची सेपरेटली एक नोट्स बनवली जाऊ शकते. त्यानंतर जोपर्यंत तुम्ही विसरत नाही तोपर्यंत या विषयांची दररोज उजळणी करा, म्हणजे रिव्हिजन चालू ठेवा. त्याचबरोबर आगामी पोलीस भरती, महापोलीस भरती 2023साठी यासारख्या सर्व विषयांचा अभ्यास करा. त्याचबरोबर नक्कीच तुमच्या यशाची शक्यता वाढवण्यासाठी लेखी परीक्षेची तयारी करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला तयार करण्यास मदत करण्यासाठी आम्ही जी काही डिटेलमध्ये जी नोट्स तयार केलेली आहेत ते पाहू शकता. पहिल्यांदा आहे अभ्यासक्रम समजून घ्या. परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णपणे समजून घेऊन सुरुवात करा. कव्हर केले जाणारे विषय आणि विषय ओळखा, हे तुमच्या अभ्यासाला योजनेला मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. तुमचा वेळ प्रभावीपणे व्यवस्थित करा. म्हणजे डिटेलमध्ये जो मॅनेजमेंट आहे, टाईम मॅनेजमेंट, ते नीट ठेवा. अभ्यासासाठी दररोज विशिष्ट तास निश्चित करा. सुसंगता यामध्ये महत्त्वाची आहे. कन्सिस्टन्सी, विषयांना त्यांचे वेटेज द्या. तुमच्या कम्फर्ट लेवलवर आधारित प्राधान्य द्या. म्हणजे विषयांना ज्या मार्क्सनुसारचे वेटेज आहे ते द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जो कठीण विषय जातो त्याला जास्त कॉन्सन्ट्रेट करणं आवश्यक आहे. यानंतर स्टडी मटेरियल, पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, ऑनलाईन स्टडी मटेरियल आहे, यासारखे संबंधित अभ्यास जे स्टडी मटेरियल आहे ते गोळा करणं आवश्यक आहे. डिटेलमध्ये महत्त्वाचं जे आहे ते. त्याचबरोबर
पुनरावृत्तीसाठी संक्षिप्त नोट्स बनवा. त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि सराव करा. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याने तुम्हाला परीक्षेच्या पद्धतीची माहिती मिळते आणि विचारलेल्या प्रश्नांचे प्रकार समजण्यास मदत होते. पेपर सोडवताना वेळेच्या व्यवस्थापनावर भर द्या. म्हणजे एखादा पेपर तुम्ही सोडवायला घेतला आहे तर 2 तासाचा वेळ आहे तर 2 तासामध्ये तो कंप्लीट झाला पाहिजे. त्याचबरोबर मॉक टेस्ट आणि सॅम्पल पेपर्स नियमितपणे सोडवा. म्हणजे ज्या ऑनलाईन जे वेबसाईट असतात त्याच्यावर मॉक टेस्ट अवेलेबल असतात. आमच्या वेबसाईटवर सुद्धा मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. तिथून त्या सोडवल्या जाऊ शकतात, सॉल्व केले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटसाठी भर देणं आवश्यक आहे. हे तुम्हाला तुमच्या तयारीच्या पातळीचे मूल्यांकन करण्यास मदत करतात. तुमच्या कामगिरीचे विश्लेषण करा आणि कमकुवत क्षेत्रांवर काम करा. याच्यामध्ये पाहू शकता तुमचं जो कामगिरी जे आहे, तुम्ही एकदा मॉक टेस्ट दिलीत त्याच्यामध्ये कोणता सेक्शन तुम्हाला सगळ्यात कठीण जातो आहे, कमी मार्क्स आहेत, त्याच्यावर अजून जास्त काम करा. त्याचबरोबर वेळेचं व्यवस्थापन शिका. प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. निर्धारित वेळेत प्रश्न सोडवण्याचा सराव करा. तुमचा वेळ वेगवेगळ्या विभागांमध्ये हुशारीने वाटून द्या. त्याचबरोबर मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत, म्हणजे गणिताच्या असतील, त्याच्यानंतर मराठी व्याकरणाचे असतील, जे बेसिक आहे ते मजबूत झालं आवश्यक आहे. त्यानंतर जर कोणताही कठीण प्रश्न आला तर त्या बेसवर आधारित तुम्ही सॉल्व करू शकता. त्याचबरोबर जटिल, याच्यामध्ये पाहू शकता मूलभूत गोष्टींची स्पष्ट समज तुम्हाला जटिल प्रश्न हाताळण्यास मदत करेल. यानंतर जी गणिताची आहेत किंवा मराठी व्याकरणाची आहेत किंवा इंग्लिश ग्रामरची आहेत, जी महत्त्वाची सूत्रे आहेत आणि वाक्य आहे यांच्या नियमांची रिव्हिजन करणे सुद्धा आवश्यक आहे. यानंतर अपडेट राहणं आवश्यक आहे. चालू घडामोडी विचारल्या जातात पोलीस भरतीसाठी. यामध्ये चालू घडामोडी जे आहेत आजच्या पेपर वाचून तुम्ही क्लिअर करू शकता. याच्यामध्ये विशेष कायदा आहे, राजकारण, सामाजिक समस्यांशी संबंधित स्वतःला अपडेट ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे जे काही घडतं आहे त्याबद्दलचे डिटेल्स असणं तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर वर्तमानपत्रे, मासिके आणि ऑनलाईन न्यूज पोर्टल वाचत जा. अभ्यास गटांमध्ये सामील व्हा. म्हणजे व्हॉट्सॲप ग्रुप असतात, त्याच्यानंतर फेसबुकवर क्वेश्चन विचारले जातात, त्याचे क्वेश्चनचे आन्सर द्या. सहकारी इच्छुकांसह सहयोग करा. जे तुमच्याबरोबर अजून पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्यांच्याकडून काही प्रॉब्लेम्स असतील तर समजून घ्या. त्याचबरोबर गटचर्चा तुमची समज वाढवते. त्याचबरोबर निरोगी आणि सकारात्मक राहा. आता पोलीस भरतीची तयारी करताय मग ते फक्त लेखी परीक्षा चांगली देऊन उपयोग नाही. यासाठी तुमचं शरीर सुदृढ आणि त्याचबरोबर तुमचं फिजिकल टेस्ट जी आहे ती चांगली येणं आवश्यक आहे. यासाठी प्रभावी तयारीसाठी निरोगी मन आणि शरीर जे आहे ते आवश्यक असणे, म्हणजे चांगलं असणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही जास्त म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट करून पुरेशी विश्रांती घ्या. त्यानंतर व्यायाम करा. त्याच्यानंतर फिजिकल टेस्टची जी तयारी आहे ती सुद्धा ठेवा आणि पॉझिटिव्ह जो ॲटिट्यूड आहे, सकारात्मक दृष्टिकोन तो ठेवा. याच्यामध्ये चांगली शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असलेल्या तरुणांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची आहे. 18 वर्ष वयोगटातील तरुणांना कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळण्याचा हा एक मार्ग आहे. राज्यातील तरुणांसाठी राज्य सरकारकडून राज्य भरती प्रक्रिया राबवली जाते. इच्छुक उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 25 वर्ष असावे. यामध्ये मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट असते. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, उच्च माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांनी बायोडेटा, 10वी-12वी शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, मागासवर्गीय उमेदवारांसाठी ओळखपत्र, आधार कार्ड परवाना आणि पासपोर्ट आकाराचा फोटो कागदपत्रांसह जोडणे अपलोड करणे आवश्यक आहे. यानंतर पाहूयात पोलीस भरतीची प्रक्रिया कशा पद्धतीने असते. तर पोलीस भरतीची प्रक्रिया अशी आहे. पोलीस भरती प्रक्रिया 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात मैदानी परीक्षा होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 100 गुणांची वैकल्पिक परीक्षा होणार. दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षेत मराठी व्याकरण, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, पंचायत राज, संगणक, पंचवार्षिक योजना, जिल्हाविषयक माहिती आदी प्रमुख विषयांवर आधारित ही परीक्षा वैकल्पिक पद्धतीने होईल. तसेच शारीरिक क्षमता चाचणीसाठी तयारी करणे आवश्यक आहे, जेणेकरून ही परीक्षा ही यशस्वीपणे पार पडू शकेल.
मात्र लेखी परीक्षेत यशस्वी होण्यासाठी 6 महिन्यापासून तयारी करणे आवश्यक आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी मॉडेल उत्तरपत्रिका आहेत, तसेच परीक्षेसाठी बाजारात उपलब्ध असलेली पुस्तके जे आहेत ती वापरावेत. अर्थात परीक्षेसाठी नियमित अभ्यास आणि तयारी करणे सुद्धा आवश्यक आहे. यानंतर पोलीस भरतीसाठी जी महत्त्वाची पुस्तकं आहेत जी तुम्ही घेऊ शकता आणि त्याद्वारे तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे या भरतीसाठी तो करू शकता, यासाठीची पाहूयात. मराठी व्याकरणसाठी आहे बाळासाहेब शिंदे सरांचे आहे मराठी व्याकरणचं, आणि मोरा वाळंबे सरांचे पुस्तक घेऊ शकता मराठी व्याकरणसाठी. गणितसाठी कोकिळा प्रकाशन आहे नितीन महाले सरांचं. त्यानंतर पंडित राणे सरांचं गणित आहे. बुद्धिमत्तासाठी अनिल अंकलागीसाठी सतीश वसे यांचं पुस्तक आहे. साधी गोष्ट एकनाथ पाटील तात्यांचा ठोकळा हे सामान्यांसाठी महत्त्वाचं पुस्तक आहे. अपडेट पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्याद्वारे तयार करू शकता, तयारी जी आहे ती पूर्ण करू शकता. अशा पद्धतीने ही जी पोलीस भरती आहे या पोलीस भरतीसाठी स्टेप बाय स्टेप तुम्ही तयारी करू शकता आणि तुमचे चान्सेस जे आहेत, संधी जी आहे त्याचा पर्सेंटेज म्हणजे तुमची जी सिलेक्शन होण्याची प्रोसेस आहे त्यामध्ये तुमचं चान्सेस वाढवू शकता. अशा पद्धतीने पोलीस भरतीची तयारी केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.